महादेव टेक अर्थात सातेरी महादेव मंदिर प्रसिद्ध आहे। आमशी गावातील श्री क्षेत्र शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराचं व्यवस्थापन केलं जातं। मात्र केकतवाडी, धोंडेवाडी, वाघोबावाडी, मधकशल काही लोकांनी या मंदिराच्या व्यवस्थापनाचा आपल्याला सुद्धा अधिकार असल्याचा दावा केलाय। याच दरम्यान आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं दर्शनाचं नियोजन योग्य पद्धतीनं करण्यात आलं नसल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला। पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला। या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे अध्यक्ष नारायण पाटील, प्रकाश पाटील, सरपंच रेश्मा लोखंडे यांनी पत्रकार बैठक घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। ट्रस्टचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी ट्रस्टचं 15 वर्षांचं ऑडिट असून लक्ष्मण गणाचारी हे पुजारी मंदिरामधील विधींची जबाबदारी पार पाडत असल्याचं सांगितलं। प्रशासनानं महाशिवरात्रीला सर्वांनी एकत्रितपणे पूजा करावी आणि सोमवारच्या विधींची जबाबदारी 4 गावातील लोकांना विभागून दिली असताना पुन्हा मंदिरावरील हक्काचा मुद्दा उपस्थित केला जाणं चुकीचं असल्याचं सांगितलं। प्रकाश पाटील यांनी 100 वर्षांहून अधिक काळ ट्रस्टकडे मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असून आता काही लोक लोभापोटी वाद निर्माण करतायत असा आरोप केला। जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा वाद मिटवावा अशी मागणी केली आहे। या ठिकाणी आयती बिळावर नागोबा बरीच जण होण्यासाठी इथे येत आहेत। या ठिकाणी या मंदिराला प्रसिद्धी मिळाल्यामुळे इतर शेजारची गावं ॲक्टिव्ह झालेली आहेत आणि या ठिकाणी फक्त पावत्या फाडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंटसाठी किंवा अन्नप्रसादासाठी किंवा मंदिरासाठी, हॉलसाठी, पेविंग ब्लॉक असेल किंवा अजून काही असेल कुठल्याही ह्याला ते हातभार लावत नाहीत। हे जे काय केलेलं आहे आमशीकरांनी स्वतःच्या हिमतीवर लोकवर्गीतनं केलेलं आहे। आमची एक विनंती आहे शासनाला की याच्यावर तोडगा काढून आमशी महादेव मंडळ ट्रस्ट आमशी यांच्याकडे याची पूर्णतः परवानगी द्यावी। प्रकाश पाटील यांनी मंदिरात गेल्या 25 वर्षांपासून महाप्रसाद सुरू असून मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी योगदान दिलं असल्याचं सांगितलं। अन्य गावातील पूजा विधींमध्ये अडथळे आणत नाहक वाद निर्माण करत असल्याचा आरोप केला। आज सुद्धा आपल्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलंय। ट्रस्टच्या वतीनं आयोजित पत्रकार बैठकीला संदीप पाटील, कृष्णात पाटील, पांडुरंग पाटील, तानाजी पाटील, भिकाजी पाटील, पुंडलिक सावंत, भाऊसाहेब पाटील आणि आमशी ग्रामस्थ उपस्थित होते। केकतवाडीचे कृष्णात मांगुरे यांनी मंदिर व्यवस्थापनाच्या वादात लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणी केली आहे। तसेच धोंडेवाडी महसूल असल्यामुळे धोंडेवाडी सुद्धा म्हणते हे आमच्या हद्दीत आहे। आमची जर ट्रस्ट जे आता धर्मदायाने ज्यांना परमिशन दिले ते पण ट्रस्ट की आमचं आहे असं धर्मदायाने आदेश आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे ते आमचा इथं हक्क आहे असं चालू आहे। शेवटी सध्या क्षेत्र हे संपूर्ण या महादेवाच्या परिसरातले जमीन आणि क्षेत्र सगळे हे केकतवाडीच्या ताब्यात असून हा केकतवाडीचा पूर्णपणे अधिकार हा केकतवाडीच्याच ताब्यात राहणार आणि शासनानं पण ह्याच्यावरती योग्य त्याची पडताळणी करून त्या योग्य तो निर्णय घ्यावा अशी एक आमची अपेक्षा आहे। मंदिराच्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 4ही गावातील लोकांना सूचना देण्यात आल्याचं करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं। या 2-3 गावामध्ये हद्दीवरून थोडासा वाद होता, तो न्यायप्रविष्ट बाब आहे। त्या अनुषंगानं स्थानिक लोकांची मीटिंग घेण्यात आली होती। मीटिंग घेऊन त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। समन्वय साधून महादेवाच्या देवस्थानच्या परिसरात आज महाशिवरात्री निमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांच्या वतीनं आवाहन केलेलं आहे। महादेव टेक अर्थात सातेरी देवस्थान सारख्या पवित्र ठिकाणच्या व्यवस्थापनावरून सुरू असलेला हा वाद लवकरात लवकर संपावा अशी भाविकांची सुद्धा मागणी आहे।